फडणवीस यांचं गृह खातं निष्क्रिय ठरतं, या खात्यावरचा लोकांचा विश्वास उडतो, तेव्हा जनतेची मदत कायदा हातात घेण्यापर्यंत जाते. मित्र हो, कायदा हातात घेणं हे चुकीचं असलं तरी कधी कधी माणसावर अशी वेळ येऊन जाते की तो संतापून म्हणतो, बास रे, आता बाद झालं, आणि मग तो कायदा हातात घेतो. आता तर चक्क एका अभिनेत्यानं पोस्ट करून कायदा हातात घेण्याचं आवाहन केलेलं आहे. मुळात आपल्या राज्यामध्ये कायदा किती अस्तित्वात आहे आणि कायद्याची किती भीती उरलेली आहे, हाच खरं तर एक मोठा प्रश्न बनलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं आपल्याकडे ठेवलं. मुळात 24 तास राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का, हाच खरा आणि मूलभूत प्रश्न आहे. मागच्या वेळी आणि आताही हेच गृहमंत्री आहेत आणि या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेची कशी वाट लागलेली आहे हे आपण पाहतो आहोत. सुन्न करून टाकणाऱ्या 2 घटना, त्याही अवघ्या 24 तासात. नसरापूर आणि दुसरी चाकणमधली. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून कितीही अपयशी ठरले तरी आणि त्यांच्या राजीनाम्याची कितीही मागणी झाली तरी ते अजिबात राजीनामा देणार नाहीत. भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला. 65 वर्षे वयाच्या नराधमानं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केला. नंतर तिला मारून सुद्धा टाकलं आणि त्यापेक्षा सुद्धा क्रूरता म्हणजे दगडानं ठेचलेला मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पडला. या हरामखोर राक्षसाला पोलिसांनी नाही तर गावकऱ्यांनी शोधून काढलं. गावकऱ्यांनी जेव्हा त्याला फटके दिले ना, तेव्हा त्यानं चिमुकलीचा मृतदेह पुरल्याची जागा सुद्धा दाखवली. शेणाच्या ढिगाऱ्याखाली हा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता. हो, जनभावनेचा उद्रेक झाला. लोक रस्त्यावर उतरले तर पोलिसांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला. हा 65 वर्षाचा हरामखोर राक्षस भोर तालुक्यातला साळवडे गावचा आहे. भीमराव प्रभाकर कांबळे हे त्याचं नाव. त्याच्यावर बलात्काराचे 2 गुन्हे आधीच दाखल झालेले आहेत. 4 वर्षांचा तुरुंगवास सुद्धा त्यांनी भोगलेला आहे. त्याचा गुन्हेगारी त्याच्या या पार्श्वभूमीमुळं त्याला गावाबाहेर सुद्धा काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंच आता पुन्हा एकदा ही झक मारलेली आहे. या घटनेनं जनतेमध्ये संतापाचा उद्रेक आहे. देवेंद्र फडणवीस मात्र नेहमीप्रमाणे नराधमाला कठोर शिक्षा देऊ वगैरे वगैरे बोलत आहेत. या आधी सुद्धा अनेकदा हेच बोललेले आहेत. लोक तर चिडलेले आहेत, पण अभिनेते प्रवीण तरडे यांनी सुद्धा एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी या नराधमाचा एन्काउंटर करण्याची मागणीही केलेली आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, उद्या त्या नराधमाचं एन्काउंटर झालं तरच आम्ही मानू की हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आहे. अन्यथा भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा. बघा, त्यांच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत आणि प्रवीण तरडे यांच्या मताचं समर्थन सुद्धा केलं जाते. कायदा कुणीही हातात घेऊ नये हे जरी खरं असलं तरी जेव्हा फडणवीस यांचं गृह खातं निष्क्रिय ठरतं, या खात्यावरचा लोकांचा विश्वास उडतो, तेव्हा जनतेची मदत कायदा हातात घेण्यापर्यंत जाते. हे देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी त्यांचं राजकारण महत्वाचं असेल कदाचित, पण जनतेची सुरक्षा अशी वाऱ्यावर सोडली तर लोक आज कायदा हातात घेण्याची भाषा करीत आहेत. उद्या ते कायदाही हातात घेतील आणि मग याला जबाबदार कोण असेल? मित्र हो, अशा वेळी तुम्ही कोणाला जबाबदार धराल? जरूर सांगा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.